6 पंचे 30. 30 ची निमपट किती? 30 ची निमपट मध्ये 2 न भागात झालं. 30 ची निमपट किती? 15. बरोबर किती आलं? 15. 15 ही त्रिकोणी संख्या आहे. 5 पाय असणारी त्रिकोणी संख्या कोणती? 15. आम्ही म्हणतो बाबा त्रिकोणी संख्या कशी असते? अजून एक त्रिकोणी संख्या. त्रिकोणी संख्या तितक्याच्या स्वरूपात देखील दाखवतात. त्रिकोणाच्या तिन्ही बाजूंची लांबी समान असते. उदाहरण टिपकेच्या स्वरूपात म्हणजे समजा एक आहे तर एक पाय असणारी संख्या एकच. एक पाय असणारी संख्या एकच. आता 2 पाय असणारी 1 अधिक 2 बरोबर 2 पाय करायचे समजा 3. हे एक पाय इथे एक पाय आणि वर म्हणजे तिन्ही बाजू कशा समान आहेत. ही बाजू समान आहे, ही बाजू समान आहे, ही बाजू समान आहे, ही बाजू समान आहे. उदाहरणार्थ 3 पाय असणारी त्रिकोणी संख्या 1 अधिक 2 अधिक 3. 3 पाय त्रिकोणी असणारी संख्या 3 पाय असणारी किती? 6. म्हणजे 1 पाय इथे 2 पाय इथे 3 पाय इथे 1 पाय इथे 1 पाय आणि वर 1 म्हणजे झाले 6 पाय. असं करत करत टिपकेच्या स्वरूपात समजा 1 अधिक 2 अधिक 3 अधिक 4 बरोबर 4 पाय असणारी त्रिकोणी संख्या किती? 10. पुन्हा 1 अधिक 2 अधिक 3 अधिक 4 अधिक 5 बरोबर 15. 5 पाय असणारी त्रिकोणी संख्या 15. 1 अधिक 2 अधिक 3 अधिक 4 अधिक 5 अधिक 6 अधिक 6 बरोबर 6 पाय असणारी त्रिकोणी संख्या 21. आणि 7 पाय असणारी त्रिकोणी संख्या 7 पाय असणारी 28. पुन्हा अधिक 8 पाय असणारी त्रिकोणी संख्या 36. ओके 36. 9 पाय असणारी त्रिकोणी संख्या 45. आणि 10 पाय असणारी त्रिकोणी संख्या 55. 11 पाय असणारी त्रिकोणी संख्या 66. 12 पाय असणारी त्रिकोणी संख्या 78. आणि 13 पाय असणारी त्रिकोणी संख्या 91. म्हणजे 1 ते 100 पर्यंत एकूण त्रिकोणी संख्या किती येतात? 1 ते 100 पर्यंत एकूण 13 त्रिकोणी संख्या आहेत. 13 त्रिकोणी संख्या आहेत. सर्वात लहान त्रिकोणी संख्या म्हटलं तर 1 आहे. 1 ते 100 मध्ये सर्वात मोठी त्रिकोणी संख्या म्हटलं तर 91 आहे. आता त्रिकोणी संख्या आहे का नाही ते कसं ओळखायचं ते आपण बघू. उदाहरण समजा मी म्हणलो बाबा एखादं समजा 16 15 आहे. 15 ही त्रिकोणी संख्या आहे का नाही हे ओळखायचे आपल्याला. तर ही 15 ही संख्या आहे समजा. तर याची काय करायची? 15 ची दुप्पट करायची. 15 दोन्ही 30. 15 दोन्ही 30. जर ह्याचे क्रमागत अवयव जर पडत असतील, 30 चे जर क्रमागत अवयव जर पडत असतील तर ती त्रिकोणी संख्या 15 ही त्रिकोणी संख्या आहे. म्हणजे 5 सक 30 होतात ना. 5 सक 30 म्हणजे 5 च्या नंतर 6 तर 5 सक 30 म्हणजे ही 15 ही त्रिकोणी संख्या आहे. उदाहरणार्थ 16 घेतली.
16 घेतले. मी म्हटलं 16 दुनी 32, 16 दुनी 32. आता 16 दुनी 32 चे क्रमांक दावे पडतात का? 8 दुनी 16 होतात एक तर, 8 दुनी 16 होतात, 8 दुनी 16 दुनी 32 होतात एक तर, 16 दुनी 32 होतात. क्रमांक पडायचा नाही. आणि 4 8 32 होतात, 4 8 32 हे पण क्रमांक करण्यात आले. 4 8 32 म्हणजे 16 ही त्रिकोणी संख्या नाही. म्हणजे ज्या संख्येचे समजा 15 ची दुप्पट करायचे, ज्या संख्येचे जर क्रमांक अवयोजन पडत असतील तर ती त्रिकोणी संख्या आहे. आता मी म्हणलं आता उदाहरण बघा, 15 ही त्रिकोणी संख्या किती पाय असणार आहे? 15 ही त्रिकोणी संख्या 5 पाय असणार आहे. 5 पाय. हा प्रश्न आपला असा आहे, मी म्हणलं बाबा 5 पाय असणारी त्रिकोणी संख्या कोणती? 5 पाय, 5 पाया असणारी त्रिकोणी संख्या कोणती? असा प्रश्न आला तुम्हाला, त्रिकोणी संख्या कोणती? आणि पर्याय दिले का असे तुम्हाला? एक पर्याय आहे 21, दुसरा पर्याय आहे 15, तिसरा पर्याय आहे 10 आणि चौथा पर्याय आहे 28. चौथा पर्याय 28 आहे. आता हे काढायचं 5 पाय असणारी त्रिकोणी संख्या, मग तुम्हाला पाठ असेल 5 पाय असणारी त्रिकोणी संख्या 15 आहे. हे दिसते 5 पाय असणारी, 5 पाय असणारी त्रिकोणी संख्या 15 हे तुम्हाला कळतं. पण हे काढायचं कसं? 5 च्या पुढची जर क्रमांक देणारे कोणते आहे? 5 गुणिले 6, 5 गुणिले 6 दिला म्हणजे निपट म्हणजे 2, 2 ने भागायचं त्याला, बरोबर? बे 1 बे 6 बे 5 3 15 म्हणजे 15 ही त्रिकोणी संख्या आहे. तर 5 पाय असणारी त्रिकोणी संख्या कोणती आहे? 15. म्हणजे 15 ही त्रिकोणी 5 पाय असणारी त्रिकोणी संख्या कोणती आहे? 15. आपलं उत्तर क्रमांक 2, बरोबर? आता तसंच उदाहरण दुसरं, मी म्हणलं बाबा 13 पाय असणारी त्रिकोणी संख्या कोणती? 13 पाय असणारी त्रिकोणी संख्या कोणती? असं काढायला सांगितलं. असा प्रश्न आला तुम्हाला, त्याचे पर्याय समजा एकाचा 78, दुसऱ्याचा समजा 91, तिसऱ्याचा समजा पर्याय 55 आणि चौथ्याचा समजा 66. आता हे उत्तर काढायचं तुम्हाला. तसंच जे पहिलं कसं केलं तसंच 13 च्या पुढची संख्या 14, 13 गुणिले 14, 13 गुणिले 14 आणि भागिले 2, बे सत्ती किती? बे सत्ती 14 आणि 13 सत्ती 91 म्हणजे 91 ही त्रिकोणी संख्या आहे. 91 म्हणजे 91 क्रमांक 2. तर आपण प्रश्नातून 13 पाय असणारी त्रिकोणी संख्या कोणती? 91. आता मी म्हणलं बाबा, आता समजा आपल्याला 100 च्या पुढे काढायला, मी म्हणलं 14 पाय असणारी त्रिकोणी संख्या. आता 100 च्या पुढे जाणार कारण 13 संख्या आहे. आता 14 पाय असणारी, मी म्हणलं बाबा 14 पाय असणारी, 14 पाया असणारी त्रिकोणी संख्या, असणारी त्रिकोणी संख्या कोणती? ओके. तर तुम्ही म्हणलं 14 आणि त्याच्या पुढची 15, 14 गुणिले 15 आणि भागिले 2, बे सत्ती 14 आणि 15 सत्ती 5 किती? 15 सत्ती 5 म्हणजे 105 म्हणून कोणती संख्या आहे? त्रिकोणी संख्या. 14 पाय असणारी त्रिकोणी संख्या 105 आहे. ओके, इथपर्यंत समजलं? धन्यवाद. कसं काय